नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा। तर आज आपले 2K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत, म्हणून आपण सेलिब्रेशन करणार आहोत आणि स्वामींना नैवेद्य पण दाखवणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी खूप छान असे उमऱ्याला हळदी लेपन केलेला आहे आणि मस्त असं स्वास्तिक काढलेलं आहे आणि पाहू शकता 2K ची किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। तर पहा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आपल्या 2K ची। खूप छान वाटत आहे। आज माझे 2K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत। तर बघू शकता किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। बघा किती सुंदर वाटत आहे। इथं स्वास्तिक काढला आहे, ओम काढलेला आहे, शुभलाभ काढलेला आहे, सरस्वती माता, गौ माता, श्री स्वामी समर्थ आणि खूप छान अशी गुलाबाची फुलं मला गार्डन मधून भेटलेली होती, तर मी ती पण ठेवलेली आहे। तुमच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि सातत्याने पाठिंब्यामुळे आज मी 2K फॉलोअर्स कंप्लीट केलेले आहेत। आनंदाच्या क्षणी सर्वात पहिल्यांदा तर आपण श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवणार आहोत आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत। बघा किती सुंदर अशी रांगोळी मी काढलेली आहे। तुमच्या दिलेल्या प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलोमुळे मला रोज नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा मिळते। तर बघा स्वामींना मी बेसन भाकरीचा नैवेद्य दाखवले, अर्पण केलेला आहे आणि त्यांचे मनापासून आभार मानलेले आहेत। बघा स्वामींना मी खूप छान असं फुलांनी पण सजवलेलं आहे। त्यांना बेसन भाकरीचा नैवेद्य अर्पण केलेला आहे, कारण स्वामींना बेसन भाकर खूप आवडते आणि पेढा पण ठेवलेला आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादामुळे मी आज हा पूर्ण टप्पा इथपर्यंत कंप्लीट केलेला आहे। बघा किती सुंदर असं खालच्या देवांना पण मी सजवलेलं आहे आणि खूप छान अशी पूजा केलेली आहे, आपण पाहू शकता। आणि खाली पण मी बेसन भाकरीचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि पेढे ठेवलेले आहेत। बघा आणि मयूरनी खूप छान अशी देवापुढे रांगोळी काढलेली आहे। तुमच्या सर्वांचा पाठिंबा माझ्या पाठीमागे असाच राहो। बघा खूप छान वाटत आहे। स्वामींमुळे मी आज हा दिवस पाहिलेला आहे, त्यामुळे मी स्वामींचे मनापासून आभार मानते। स्वामींचं एक वाक्य आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। कारण की आपण मेहनत केली तर स्वामी आपल्याला कायम साथ देतात। बघा इथं गणेशनी केक आणलेला आहे 2K साठी। मी आज कुटुंबासोबत हा क्षण साजरा करणार आहे। तर हे बघा माझी चुलती आहे, म्हणजे काकू आहे, आणि गणेश आहे, रुद्रांश आहे आणि मयूर आहे, आरती आहे। आम्ही सर्वजण मिळून केक कटिंग करणार आहोत आणि हा क्षण साजरा करणार आहोत। आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही, कारण मला खूप मी ह्या दिवसाची वाट बघितलेली आहे, खूप मेहनत केलेली आहे, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेले आहे। तुमच्या सर्वांचा आशीर्वाद कायम असाच राहू दे, जेणेकरून आपण चॅनल मॉनिटायझर पण होईल आणि आपण खूप पुढे जाऊया। बघा सर्वजण बसलेले आहे, रुद्रांश हाय करतोय सर्वांना। बघा मयूर इथं बसलेला आहे, कारण केक कटिंग करायचे आहे। तर सर्वजण इथं थांबून आम्ही केक कटिंग करणार आहोत। तर तुम्ही सर्वजणांमुळेच आज मला हा क्षण पाहायला भेटलेला आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण की तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर कायम असाच राहो।
बघा आम्ही किती छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे, घरगुतीच केलेलं आहे, कोणी असं बाहेरचं आलेलं नव्हतं. कुटुंबासोबत केक कापून सुंदर असा क्षण मी साजरा केलेला आहे, कारण की 2K पूर्ण झालेले होते. गणेशनी हा केक घेऊन आलेला होता. अचानक म्हटला चल आपण केक कटिंग करून घेऊया. त्यामुळे अचानक मी पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य दाखवला होता आणि खूप छान अशी दारात रांगोळी काढली होती आणि मी असंच सेलिब्रेशन करणार होते. मी केक आणणार नव्हते, पण तो म्हटला चल केक घेऊन येऊया. त्याने केक घेऊन आला आणि अचानक मला सरप्राईज दिलं. त्यामुळे म्हटलं मग चला ठीक आहे, म्हणून आम्ही साधं सिंपल असं साजरा केलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या सर्वांचा पाठिंबा माझ्या पाठीमागे असाच राहू द्या, कारण की तुमच्या सर्वांचे एक लाईक, एक कमेंट माझ्यासाठी खूप म्हणजे मला प्रेरणा देतं की अजून छान व्हिडिओ बनवायचा, अजून चांगलं करायचं, असं मला प्रेरणा मिळते तुमच्या सर्वांच्या लाईक, कमेंट आणि शेअरने. तुम्ही सर्वजण मला आतापर्यंत जसा पाठिंबा देत आला तसाच पाठिंबा द्या. बघा इथं केक कटिंग केलेली आहे आणि आम्ही सर्वजण एकमेकांना केक भरवत आहोत. काही फोटो काढलेले होते ते पण तुमच्या सर्वांसोबत शेअर करते. खूप छान वाटत होतं, कारण की काहीतरी आपण आयुष्यात करतो त्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, कारण आपण खूप दिवसापासून त्याच्यासाठी मेहनत घेतलेली असते. काहीतरी मिळवायचं म्हटल्यानंतर खूप मेहनत करावी लागते. माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला, माझा सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.